डगआउटमध्ये ज्यांच्या मोटरसायकल आहेत त्या सर्वांना विनंती करतोय, ज्यांनी आपल्या मोटरसायकल डगआउटमध्ये लावल्यात त्या सर्वांना विनंती, डगआउट प्रेक्षकांसाठी आहेत, डगआउट कमी करा आणि प्रेक्षकांना द्या. दर्शन बांदेकर आपल्यासाठी एक आकर्षक टी शर्ट. पापू कदम, निलेश उर्फ पापू कदम यांनी प्रायोजित केले हे टी शर्ट. दर्शन बांदेकर आपण यावं आणि दर्शन बांदेकर आपण यावं आणि या पारितोषिकाचा स्वीकार करावा. निलेश उर्फ पापू कदम यांनी प्रायोजित केलेले आकर्षक टी शर्ट. पंचांना विनंती आहे, पंच सामना चालू करा. अक्षय घाटवळ आपण लक्ष द्या, फलंदाजांची जोडी मैदानात आहे, अजून आपलं क्षेत्ररक्षण सज्ज नाहीये, सहकार्य करा. बादल पहिला सेमीफायनलचा सामना या मैदानावर रंगला जातोय. दर्शन बांदेकर पारितोषिक षटकरांची आतषबाजी. दर्शन आज थोडासा नाराज होतोय मैदानामध्ये. दर्शन तुझ्या पुढच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा. आणि या सामन्यात दर्शन बांदेकरसाठी एक आकर्षक टी शर्ट निलेश उर्फ पापू कदम यांनी प्रायोजित केलंय. सन्माननीय नगरसेवक पिंटू गावडे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जात आहे. सन्माननीय पप्पूजी कुबल आपण सुद्धा यावं. सामन्याची सुरुवात करण्यासाठी समालोचन कक्षात योगेश परब आपल्याला दिसत आहेत. दर्शन बांदेकर यांना हे आकर्षक टी शर्ट प्रायोजित केले जात आहे. आणि यापूर्वीच्या पारितोषिक सामनावीरासाठी फोर्स ब्रँडकडून एक आकर्षक टी शर्ट जॉर्ज सन्स ई मोटर्स कुडाळ श्री समीर कुडाळकर यांच्याकडून आणि फोर्स ब्रँड कुडाळकडून आकर्षक टी शर्ट. गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज जो तेजस पटवळ आणि स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी या मैदान. एक मिनिट स्टार्ट. स्ट्रायकर एंडला गोपाळ भट्टा, नॉन स्ट्रायकर एंडला कुशल पेडणेकर आणि मान्यवर कक्षाच्या एंडकडनं तेजस पटवळ. पहिला चेंडू पुढे सरसावट टोलवला जातोय, सरळ मात्र शॉर्ट मिडमच्या डोक्यावर चौकारानं सुरुवात केली जाते. आणि या चौकारावर एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची आठवण झाली, ती वीरेंद्र सेवकची आठवण झाली. सर्वाधिक जास्त वेळा ज्यानं लेदरबॉल क्रिकेटमध्ये सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू 28 वेळा तब्बल चौकार ठोकला. आणि ती आठवण मैदानामध्ये गोपाळ भट्टाच्या चेंडू पळतोय चाली. अशोक नाईक कुठे असतील तर त्याने त्वरित त्या ठिकाणी यायचं. अशोक नाईक चौकाराने सुरुवात. पहिल्या चेंडूवर तेजस पटवळ गोपाळ भट्ट हे एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज परस्परांविरोधात खेळताना पाहत असताना तेजसचं स्वागत चौकारानं केलं जात आहे. 4 धावा धावफलकावर. फाईन लेगच्या इशारा मोठा फटका, गोपाळच्या चेंडू पळतोय, चिंग चिंगाट करा, सरळ फटका निघतोय. पंचांचा इशाऱ्याने मागे षटकरनं केलं जातंय स्वागत. आपण गोपाळचं स्वागत करूया सुमधील संगीताकडून डीजेच्या माध्यमातून. दहा धावा या धावफलकावर. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तेजस पटवळ सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढला तो सन्मान दिला तो चांगल्या चेंडूला सन्मान करा. चेंडू सेमर टोलवायचा. एकेर धाव संख्येकडे पावलं वळवली गेली. एक या धाव संख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 11 धावा या धावफलकावर. 11 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगती पथावर असताना 11 धावा धावफलकावर. 1 षटकार 1 चौकार एकेरी धाव वैयक्तिक. 11 धावा गोपाळ भट्टा आणि कुशल पेडणेकर सज्ज होतोय. आडव्या बॅटनं फटका दिशा दिली जाते. पुन्हा एकदा डीप फाईट लेगला जन्मेलगतचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाची गोरचोक. दुसऱ्या धावसंख्येसाठी पावलं वळवली गेली. दुहेरी धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण होत 2 धावा बहाल केल्या जात आहेत. आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आदी आर्यन देवली वर्सेस सुपर स्क्वॉड परपवाडा संघ. पहिला सेमीफायनलचा सामना जो संघ विजय होईल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र
स्पर्धेच्या दोन नमस्कार करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक ड्राईव्हचा बहारदार फटका पाहायला मिळतोय. जवळजवळ अक्षय घाटवळ येतोय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न. सरळ चेंडू सीमारेषे बाहेर वन बाउन्स 4 धावांसाठी निघतोय. चौकारानं सांघिक धावफलक हा धावफल कव्हर मात्र मजल मारतोय. 17 धावा धावफल कव्हर. सकाळच्या तर पहिला सामना कमी धावसंख्येचा आणि सुपर स्क्वॉड परबडा संघाच्या बाजूनं जी ओमकार शिंदेची बैठक गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः रोखलं गेलं आणि त्यामुळे विजय प्राप्त करून दिला तो. आणि आता मात्र पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना 17 धावा धावफल कव्हर. थोडीसं महागडी गोलंदाजी गती परिवर्तनाचा चेंडू कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मोहम्मद आमच्या स्क्रीनला येतोय आणि झेलच्या स्वरूपात एका चौकारावर नटलेली केळी. मैदानामध्ये मी म्हणेन ज्याला एकेरी दूरधावसंख्येसाठी माहीर संबोधलं होतं. एक मैदान त्याचं खास करून फेवरेट मैदान संबोधलं होतं. सुरुवातीपासून थोडासा या ठिकाणी या मैदानावर कमी पडतोय नेते, पण आज कार्य करावं लागेल आणि त्या कार्यासाठी गोपाळ भट्टला त्याच्यावर जबाबदारी देतोय. पण मी म्हणेन कमबॅक करतोय तेजस पटवळ. अंतिम चेंडूवर सलामीचा फलंदाज कुशल पेडणेकर माघारी परतला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र पुन्हा एकदा गीतेश कवडे स्टँड कडनं पपन सालगावकर. सुपर स्क्वॉड परबडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आधी आर्यन देवली संघ या मैदानावर अक्षय घाटवळ प्रतिनिधित्व करतोय. संघाचे संघपालक आमचे समालोचक मित्र श्याम मक्कर आणि दुसऱ्या बाजूनं संतोष सावंत. चांगला चेंडू सन्मान दिला तो. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा. या महत्वाच्या इराद्यानं सिंधुदुर्ग ऑफ द कॅप्टन ज्याला संबोधलं जातं तो गोपाळ भट्टा एक चतुराईने नटलेला कर्णधार हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडू आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफल कव्हर. 18 धावा या धावफल कव्हर. सुरुवातीच्या काळात 36 चेंडूंचा हा खेळ आणि 36 चेंडूंमध्ये विस्फोटक फलंदाजी करावी या महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर खेळावं. मी म्हणा समोर एक तगडा संघ 70-75 पाहिजे आणि प्रतिस्पर्धी संघाला 60 या धावसंख्येपासून रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. आता मात्र आपण साळगाव कसं होते पुन्हा एकदा हलक्या हाताला घेऊन काढला तो चेंडू दिशा दिली जाते. सन्मानजनक क्रिकेट. जो क्रिकेट बराच असा ढासून भरलेला आहे तो शुभम आरोलकरवर तो क्रिकेट खेळावा लागेल आणि सुरुवात तर होते एकेरी धावसंख्येनं. शुभमच्या 1 धावसंख्येनं सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडला 1 चौकार एका षटकाराच्या जोरावर. गोलंदाजी मार्कवर एका बाजूला पपन. स्ट्रायकर एंडला गोपाळ भट्टा. मोठा सुंदर फटका पाहायला मिळतोय. चहलचे संधी. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या 9 मॅच चेंडू विसवला. तो क्षेत्ररक्षण सुंदर केला. त्या संघासाठी नक्कीच्या जोखमीच्या धावसंख्येकडे ही पावलं वळवली गेली. संघासाठी नक्कीच्या 2 धावा वाचवल्या जात नाहीत आणि सुंदर रनिंग बिटवीन विकेट करत या 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा मात्र पुढे सरकला गेला. 21 धावा या धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या 3 चेंडूंचा झालाय काही समाप्त. 21 धावा धावफलकावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर आणि स्ट्रायकर एंडला एकेरी दूर धावसंख्येवर जोर षटका चौकारांचा बादशाह द्यायला संबोधला जातोय तो गोपाळ भट्टा सज्ज होतोय. सुरेख फटका. लेदरबॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळतात. सरते शेवटी चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दूर धावसंख्येकडे गणलं जात आहे आणि या 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा धावफलकावर. 23 धावा या धावफलकावर. साखळीफेरीच्या सामन्यात थोडासा गोपाळ भट्टा लवकरात लवकर माघारी परतला आणि अति महत्वाचा सामना तो सेमीफायनलचा पहिला सामना या 2 संघांमध्ये रंगतोय. सुपर स्क्वॉड परबडा विपक्ष आधी आर्यन देवली या 2 संघांच्या बाजूनं. सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. थोडंसं या ठिकाणी कुठेतरी आवाज येतोय. हलकासा आवाज येतोय या ठिकाणी. मोठा फटका टोलवा हा इरादा होता. बॅक टू द बॉलर पद्धतीचा
फटका बसला जातोय गोपाळ भट्टाचा, हलकासा आवाज येतोय, पंच हात उंचावतायत आणि डगआउटचा शिकार बनला जातोय. तो गोपाळ भट्ट माघारी परततोय आणि गोपाळ भट्ट माघारी परतल्यानंतर थोडंसं मैदान अशोक नाही थोडंसं शांत होतंय. आणि बघूया मी म्हणेन फलंदाजी आहे सुपर स्क्वॉड परबळाकडे, तगडी फलंदाजी आहे आणि ती फलंदाजी आज मात्र कार्यरत उतरावी लागेल एका बाजूनं डीजे. सिंधुदुर्गातील आणखी एक मानाची स्पर्धा म्हणजे प्रिन्स समादेवी कलेश्वर चषक. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मार्गदर्शक सुनीलजी धुरी यांनी या स्पर्धेसाठी आणि TTMM कुडाळ संघासाठी खास शुभेच्छा दिलेत. सुनील काका मनपूर्वक आपले आभार आणि आम्ही वाट बघतो या मैदानावर आपण प्रत्यक्ष येण्याची. 23 धावा या धावपलकावर दुसरं षटक हे प्रगतीपथावर 5 चेंडूंचं झाला हक्की समाप्त. नवीन फलंदाज मॅच फिनिशर ज्याला संबोधला तो मगाशच्या सामन्यात एक हाती लढत केले तो सुधीर पालियेकर आपल्या घरच्या मैदानावर डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज सितारा ज्याला संबोधला गेला बेंगुर्ला तालुक्याचा तो सज्ज होतोय आपल्या घरच्या मैदानावर सुपर स्कोर परबळ संघाच्या बाजूने. पहिला चेंडू हलका हाताने घेऊन काढला जातोय, धावसंख्येसाठी नकार देतोय अक्षय येतोय स्क्रीनवर, कारण त्याला सुधीरला माहिती आहे अक्षय एक माहिर क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट लावू शकतो. नकार देतोय, सन्मान देतोय, विचार केला तर 2 षटकांचा लेखाजोखा धावफलकावर सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो 11.5च्या रेटनं 23 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सुपर स्कोर परबळ संघ प्रथम फलंदाजी करत असताना दिसे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अबू पाडेगावकर सज्ज होतोय, AB सज्ज होतोय. AB सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं आणि स्ट्रायकर एंडला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे ख्याते सन्मानजनक क्रिकेट त्याच्याकडे तो शुभम सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय, फटका फसला जातोय शुभमचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलं जातंय, शुभमला जीवदान प्राप्त होतंय. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे आणि क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि 13 धावसंख्या जवळ या जीवदानावर प्राप्त होते. 4थी धाव घेण्याचा इरादा सुधीर पालेकरचा होता, नकार येतोय नॉन स्ट्रायकर एंड कडनं. शुभमला जीवदान थोडासा नाराज होतोय, पण जीवदानाचा फायदा आता मात्र उठवावा लागेल. एका बाजूने तो सुपर स्कोर परबळ संघाचा फलंदाज शुभम अरोलकर याला पहिल्या चेंडूवर नक्की एव्हीनाकडे बाद केला होता. क्षेत्ररक्षकाची थोडीशी साथ नाही, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, उंच होता चेंडू, थोडंसं कठीण झालं झेल टिपणं, पण बऱ्याचदा म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटतंय धावपलक मात्र 3 या धावसंख्येनं 26 धावा धावपलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं गोलंदाजी मार्कवर AB स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो फलंदाज सुधीर पालियेकर. हलक्या हाताने घेऊन काढतोय, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, सन्मानजनक क्रिकेट खेळायचा आहे. एका बाजूला गोपाळ भट्टानं सुरुवात सुंदर पद्धतीची केली मैदानावर आणि त्यानंतर जो पाया रोवलाय सुरुवातीच्या काळात एक सुसज्ज, त्या पायाला कळस चढवायचा आहे अंतिम क्षणापर्यंत या जबाबदारीनं खेळतोय मैदानामध्ये. 26 धावा धावफलकावर फटका फसला जातोय. सुधीर पालियकरचा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस बॅटची पट्टी देत नाही चेंडू, थोडीशी कट लागते आणि सुधीर पालियेकर मात्र माघारी परतला. 26 या धावसंख्येवर तब्बल 3 गडी माघारी परत आहेत. थोडीशी एका बाजूनं धावसंख्येचा विचार केला तर सुरेख धावफलक सुपर स्कोर परबळ संघाचा, पण क्रिकेट मैदानामध्ये सन्मानजनक खेळावं लागेल. तर एका बाजूनं
मैदानामध्ये खेळतोय. सुधीर पालेकर माघारी परतला. थोडासा जलबाजी करण्याचा प्रयत्न होता, फटका मारायचा होता, डीप फाईन लेगला फटका फसला गेला आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये. कल्पेश मात्र मैदानामध्ये पाऊल टाकतोय. अवघ्या 3 चेंडूंचं झालं काही समाप्त. एबीची कमबॅक करणारे गोलंदाजी ज्या पहिल्या चेंडूवर शुभमला शिवता बहाल झालं, तब्बल 3 दबाया मिळाला आणि 3 धावा मिळाल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद होतोय. सुधीर पालेकर 26 या धावसंख्या असताना धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात माघारी परततोय आणि नौका खेळाडू शुभम याच्या साथीला मैदानामध्ये पावलं टाकतोय. तो मात्र कल्पेश. एबीच्या खांद्यावरची जबाबदारी दिली, ती जबाबदारी पूर्णपणे पार पडतोय. एबी एका बसवून प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला रोधक लावणारे गोलंदाजी, निशब्द करणारे गोलंदाजी ही मात्र करावी लागेल. आमच्या मान्यवर कक्षामध्ये टू व्हीलरची, होंडा टू व्हीलरची म्हणजेच ॲक्टिवाची चावी आमच्याकडे या ठिकाणी सापडली जाते. या ठिकाणी चावी सापडली, कोणाची असेल ती ओळख पटवून आमच्या मान्यवर कक्षातून कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायची आहे. धन्यवाद. प्रेक्षकांना दिले पाहिजेत, आमच्यापर्यंत आणून पोहोचवत आहेत. सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्यात चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. एका बाजूने टाळ्यांचा आवाज येतोय आधी आर्यन देवली संघाच्या बाजूनं. सांघिक धावफलक हा मात्र 26 धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंमध्ये 3 धावा बहाल करतोय, 1 गडी बाद करतोय. कल्पेश सज्ज होतोय. नौका खेळाडू स्ट्रायकर एंडला त्याच्या साथीला त्याला जीवदान प्राप्त केलंय. झेल सुटला ज्याचा, तिने 13 धावसंख्येवर जो खेळतोय तो शुभम आरोलकर मैदानामध्ये. मोठा फटका मारला जातोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, अक्षय घाटवाय कॅच ऑफ द डे. वाटलं होतं शेवटच्या क्षणी या मैदानावर मात्र षटकार ठोकतोय, ज्यानं पहिल्या दिवशी एका हातामध्ये लॉंग ऑफला सुंदर पद्धतीचा झेल टिपलाय आणि तोच पुन्हा पुनरावृत्ती करतोय, तीच आठवण देतोय. आणि अक्षय घाटवायला स्टार अक्षय म्हणून का संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो मात्र आपलं कार्य मैदान प्राप्त करतोय. बघूया पुन्हा एकदा डीसेकडे वळूया. सव्वीस धावा या धावपलकावर. थोडीशी केविलवाणी परिस्थिती मैदानामध्ये सुपर स्कॉट प्रबळ संघाची आणि नेहाल घाटवळ एक युवा खेळाडू. या दोन म्हणजे मी सागर म्हणे ना, बादल मी म्हणे ना, अनुभवी खेळाडू डगआउटचे शिकार बनले आणि युवा खेळाडूंवर सरते शेवटी जबाबदारी. आणि युवा खेळाडूंमध्ये ताकद आहे, ती ताकद TTMM कुडाळ संघाच्या खेळाडूंनी दाखवली मैदानात आज. 26 धावा या धावपलकावर. एबी सज्ज होतोय. टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाचे 2 सितारे माघारी परतले. सुंदर पद्धतीचं झेल टिपला तो मात्र लॉंग ऑनला अक्षय घाटवाडे. 26 धावपलकावर आधी आर्यन देवळी संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून गोलंदाजी भरपूर गोलंदाज एबी हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूच्या सांगत एका बाजूला 3 षटकांचा 18 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 26 धावा. 2 षटकांचा विचार केला बादल तर 23 धावा आणि या षटकामध्ये फक्त झेल सुटला पहिला, 3 धावा आल्या आणि त्यानंतर 2 गडी बाद केले. सुरेख गोलंदाजी एबीची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल येतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ आवाज अशोकजी रेग यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश्वर आपली काय वेळासाठी रजा घेतोय. योगेश. क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळसाठी बक्षीस येते प्रशांत मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं. एक उत्कृष्ट झेल स्पर्धेत टिपला जातोय आणि त्यासाठी या ठिकाणी खेळाडूचं कौतुक होतंय. प्रशांत मेस्त्री मनपूर्वक धन्यवाद. 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा होतंय, धन्यवाद. तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 26 रन 4 विकेट पर. बहुत ही तगड़े 2 टीम मैदान पर दोपहर के सत्र में, एक से बढ़कर एक रति महारथी टीम में. एक और से गोपाल बटा, सुधीर पालियकर, सामने से जो कि दिनेश गांवकर हो, अक्षय घाटवल हो, पपन सालगांवकर. बहुत ही कांटे का मुकाबला रहेगा. पिछला मुकाबला जिस तरह से देखने को मिला, एक शानदार क्रिकेट TTMM कुडाल क्रिकेट टीम, और सामने से बॉलिंग में परिवर्तन. सिद्धेश मौर्य दूर वाले चोर से गीतेश गावड़े,
स्टैंड के ओर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर और सामने नेहाल गाटोल के साथ शुभम आरोलकर, ये जोड़ गोली मैदान पर। इस बार ड्राइव करना चाहते थे, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, एक रन और जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। इस एक रन के साथ से स्कोर पहुंचा टोटल 27, 27 रन, 4 विकेट। अच्छी बल्लेबाजी अभी भी निश्चित रूप से है सुपर स्क्वाड पर पड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम मैदान पर। बड़ा शॉट, ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर इस बार उड़ाया डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, उससे पहले लॉन्ग ऑन बाउंड्री पर दिनेश गांवकर सेफ एंड शानदार फील्डिंग, कैचेस विन मैचेस, वो बात मैदान पर। और एक धक्का लगता हुआ सुपर स्क्वाड पर पड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम को। के बारे में जिस तरह से किरण परब हो, सुनील मालवणकर हो, आशीष शिरोडकर और दिनेश गांवकर भी कई सालों से दोस्तों क्रिकेट खेल रहा है। बहुत ही अच्छी फील्डिंग, हमेशा लॉन्ग ऑन बाउंड्री पर दिखाई देते हैं या लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। और शानदार कैच, बढ़िया कैच, देखने में आसान दिखता है। दोपहर के सत्र में सूरज माथे पर, सूरज की रोशनी लगभग आंखों के ऊपर, और ऐसे समय पर वो कैच, बहुत बढ़िया फील्डिंग, 2 बढ़िया कैच, एक अक्षय गाटवल और दूसरा दिनेश गांवकर। फिलहाल और एक नए बल्लेबाज आशीष शिरोडकर, ऑलराउंडर खिलाड़ी मैदान पर। अल्टी पल्टी प्रयास, इस बार गेंद बल्ले से काफी दूर, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। शुभम आरोलकर स्ट्राइक एंड पर, बॉलिंग मार्ग पर सिद्धेश बोरिये, गितेश गावड़े स्टैंड ओर से अगली गेंद लेकर राइटम ओवर द विकेट। इस बार स्विप की आ रही, बस इस बार सफल रहे, गेंद निकलती हुई थर्ड मैन बाउंड्री की तरफ, गोली की रफ्तार से 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। बहुत ही अच्छा शॉट, इस बार सफल रहे, टाइमिंग रहा शॉट के ऊपर, और 4 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। 31 पर पहुंचा, चौके के साथ टोटल स्कोर, 5 विकेट के नुकसान पर। खेल जारी चौथे ओवर का, बल्लेबाजी करते हुए सुपर स्क्वाड पर पड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम अपने घर के मैदान पर। तमाम घर के चाहने वाले उनके सामने, उनके साथ, और सामने बहुत ही शानदार अब तक गेंदबाजी, अच्छी गेंद इस बार, शानदार क्रिकेट। एक अच्छे शॉट के बाद एक सिंगल के साथ कवर पर फील्डर जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन बड़े इत्मीनान के साथ बना दिया दोनों बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ 32 पर पहुंचा टोटल स्कोर, 5 विकेट पर। सेमीफाइनल का पहला मुकाबला, एक को बिल्कुल द्वार खुल जाएगा, एक को काफी निराश मन के साथ प्रदीप इस प्रतियोगिता में जो कि रुकना पड़ेगा। खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेग स्टंप पर यह गेंद, बहुत ही अच्छा विकेट कीपिंग पपन सालगांवकर और एक ऑलराउंडर खिलाड़ी इस मैदान पर बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, गेंदबाजी के साथ बल्लेबाजी, और वो विकेट के पीछे। राइट हम ओवर द विकेट, एक बार फिर से अगली गेंद आगे निकले, इस बार गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर दिनेश गांवकर गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन फिर से स्कोर के खाते में और जुड़ता हुआ, सिंगल डबल, जब मौका तो चौका, और स्कोर रुका हुआ। 4 ओवर का खेल समाप्त हुआ, 8 रन के साथ सुपर स्क्वाड पर पड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम, टोटल स्कोर 33, लॉस ऑफ 5 विकेट, 33 रन 5 विकेट पर डीजल। और बॉलिंग मार्ग पर एबी, खुद का दूसरा, टीम का 5वां, 33 रन।
टॉप पेस लगा, शॉट फाइन लेग पर एक आसान सा मौका, बड़े शॉट के लिए निकले थे, थोड़ा सा दबाव, रन रेट थोड़ा सा नीचे आ चुका था, उसको थोड़ा आगे बढ़ाना चाहते थे लेकिन टॉप पेज लगा और गेंद चली गई शॉट फाइन लेग पर और एक विकेट खोते हुए विकेट नंबर 6, 33 लॉस ऑफ 6 विकेट। विशाल कावड़े स्ट्राइक एंड पर सामना करते हुए शुभम आरोलकर सफलता दिलाते हुए एबी राइट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से। अच्छी गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर, क्या लाजवाब गेंदबाजी, छोड़ा था, उम्मीद कर रहे थे लेग स्टंप को प्रदीप छोड़ जाएगी गेंद, लेकिन उसी गेंद ने कमाल की स्टंप्स को बिखेरते हुए और एक सफलता मिलते हुए इसी के साथ आदि आर्यन देवली क्रिकेट टीम। सन्माननीय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे मालक सन्माननीय रोहित बोवलेकर यांचं आगमन होत आहे छत्रपती चषक 2021च्या माध्यमातून त्यांचं प्रथमतः खूप खूप स्वागत। त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपलं स्थानबंध व्हायचं आहे। गावड़े मैदान पर कदम बढ़ाते हुए 33 रन 7 विकेट पर। मैं तो नहीं कहूंगा एक बड़ा टोटल प्रदीप इस मैच का, सामने जिस तरह से बैटिंग ऑर्डर है, पिछले मैच में जिस तरह से बल्लेबाजी की है इस टीम ने, पपन सालगांवकर खास करके खेमे में, अक्षय गाटवल, दिनेश गावकर, कम से कम 50 का टोटल छूना पड़ेगा मैदान पर और बढ़िया गेंदबाजी हो रही है, फील्डिंग साथ दे रही है, नए बल्लेबाज मैदान पर, ये भी लंबे रनअप के साथ 20-22 कदमों के रनअप के साथ अपने बॉलिंग बार पर राइट आर्म ओवर द विकेट। और शॉट ऑफ लेन गेंद, बड़ा शॉट मारना चाहते थे आते आते, लेकिन बिल्कुल गेंद के लाइन पर नहीं थे, गेंद के मेरिट पर बिल्कुल नहीं थे, गेंद निकले विकेट के ऊपर के हाथों में। अपसाइड पर एक डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, एक कवर पॉइंट और एक शॉर्ट टर्नमैन, 5 फील्डर ऑफसाइड पर, 4 ऑन साइड पर, यह जमावट है फील्डिंग पर मैदान पर। आदि आर्यन देवली क्रिकेट टीम, सेमीफाइनल का पहला मुकाबला इन दो टीमों के बीच में। इस बार बाहरी किनारा, गेंद निकली पॉइंट पर खड़ी हो गई, क्या छूटा, मोहम्मद फील्डिंग करते हुए कवर पॉइंट पर। क्या देखो बिल्कुल जो कि फर्क है, 2 बेहतरीन कैच देखने को मिले, दिनेश गावकर, अक्षय गाटवल, और इस बार पॉइंट पर मोहम्मद के हाथों में। कई कैच है, आने वाले समय बता देगा, महंगा साबित न हो आदि आर्यन देवली क्रिकेट टीम के लिए, क्योंकि कई मैचों में, कई मुकाबले में यह होता है मैदान पर। फिलहाल सामने स्ट्राइक एंड पर विशाल कावड़े, ये भी अपने बॉलिंग मार्ग पर फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं, और जब कैच छूटता है ना प्रदीप योगेश, तो गेंदबाज थोड़ा सा नाराज होता है, कर उसको मालूम होता है मेहनत मैं कर रहा हूं, लेकिन बिल्कुल आप मौका छोड़ रहे हैं। अगली गेंद से बीच में ओवर पेज गेंद लगा, शॉट बड़ा, डीप मिड विकेट बाउंड्री पर, सनसनाता दंदनाता 6 रन के लिए। मान्यवर कक्षात आगमन होत आहे, आदरणीय परशुराम वारंग साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। छत्रपती मित्रमंडळ तुमचं हार्दिक स्वागत, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव शुभम या ठिकाणी येत आहेत। सुंदर असे जे या ठिकाणी चषक दिसत आहेत, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्या ठिकाणी वारंग साहेबांचं आगमन होत आहे।
मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. शॉर्ट आर्म पुल का शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर नजाकत भरा छक्का. अब मात्र थोड़ी सी सुपर स्क्वाड परोबड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम के खेमे में जान. अरे डांसर दाजी गवंडे नहीं दिखाई दे रहे हैं, थोड़ा सा दूर दिखाई दे रहे हैं दाजी गवंडे. बहुत ही बेहतरीन डांस करते हैं और खिलाड़ियों के ऊपर कई बार जो कि इनाम भी लगाते हैं. दाजी आपका बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से. फिलहाल स्कोर हो चुका है 46 रन 7 विकेट पर 5 ओवर की समाप्ति के बाद. आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी 6 गेंदों का. ये मैच का ओवर है प्रदीप, क्योंकि इस ओवर में जो रन बनेंगे आपको बाद में चेस करने पड़ेंगे. और आज के दिन की अगर बात की जाए, जो आखिर में मैच मुकाबला हो रहा है, तो ये रन बहुत ही कीमती होते हैं. फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, आगे निकलकर खेलना चाहते थे और बोल्ड हुए उस गेंद पर. अच्छी गेंद, आगे निकले थे, बल्ले से लगी, स्टंपों पे लगी. 8वें विकेट का आगाज, स्कोर रुका हुआ 46 रन 8 विकेट पर डीजे सायो. क्योंकि जब कैच छूटता है ना, तो वो फील्डर भी वो रन गिनता है हमेशा मैदान पर. बिल्कुल वो थोड़ा सा और टेंशन होता है. और वो मैच में ऐसा होता है, जब गलती होती है ना, मिस फील्डिंग, तो उसके पास फिर से गेंद दोबारा आती है. बिल्कुल बिल्कुल. और एक नए बल्लेबाज मैदान पर, बड़ा सावड़. इस मैच में बहुत ही शानदार गेंदबाजी, लगान के नाम से ज्यादा जाने जाते हैं. आज मैदान पर बल्लेबाजी के लिए स्कोर रुका हुआ 46 रन, आने वाले 5 गेंदों का खेल बाकी. और सिद्धेश मौर्य, अच्छी शॉट, इस बार ऑफसाइड पर. अच्छा शॉट, डीप एक्स्ट्रा और बाउंड्री पर. 2 फील्डर 1 रन तेजी के निकले. दूसरे रन के लिए शायद नहीं निकले दोनों बल्लेबाज, क्योंकि मालूम है कि स्ट्राइक पर आ चुके हैं जो कि बल्लेबाज वो है विशाल कावले. उनके बल्लेबाजी में क्षमता है बड़े शॉट की, और वही साबित किया है उन्होंने इस मैदान पर. एक और से सुपर स्क्वाड पर बड़ा वेंगुर्ले क्रिकेट टीम उम्मीद करती होगी कि बस और 2 शॉट, और सामने से आदि आर्यन देवली क्रिकेट टीम अब मात्र कोशिश करेगी. बस विकेट मिले न मिले कोई फर्क नहीं, लेकिन बड़ा शॉट रोकना पड़ेगा. लंबा रनअप सामने गीतेश कावड़े स्टैंड के ओर से. राइट आर्म ओवर द विकेट अपनी बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर आखिरी ओवर का खेल चलता हुआ. लोअर फुल टॉस गेंद, इस बार बल्ले से लगी, टिप्पा खाने के बाद विकेट कीपर पपन सालगांव करके हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. 2 फील्डर अगल बगल में, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड मैन पर फील्डिंग के लिए मैदान पर. विकेट कीपर के साथ थोड़ी सी बातचीत मैदान पर, किस तरह से बल्लेबाजी करनी है ये थोड़ी सी जानकारी. और धीरे धीरे अपने स्ट्राइक पर आते हुए विशाल कावले सामना करते हुए सिद्धेश मौर्य की गेंदबाजी का. आगे निकले, अच्छा शॉट ऑन साइड पर. पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री पर दिनेश गांवकर, एक शानदार थ्रो, कमाल का थ्रो. और दूसरा रन खतरे में, लगभग वापस निकलना पड़ेगा बल्लेबाज को. 9वां विकेट, 1 रन जुड़ गया. 48 रन 9 विकेट पर सायो डीजे. इतनी बारिश हुई थी, लेकिन संजय फर्नांडिस ने बहुत ही जो कि मेहनत की, ताड़पत्री जो कि बिछा दी थी और विकेट को सेफ रखा था. और वेंगुर्ले नगर परिषद के सफाई जो कि कर्मचारी है, उनको भी बहुत बहुत धन्यवाद देने पड़ेंगे. उन्होंने भी इस ग्राउंड के साथ, इस मैदान के साथ, और बिल्कुल जो कि हमारे
शिव छत्रपति मंडल के सदस्य हैं, उन्होंने बहुत ही अच्छा काम इस टूर्नामेंट के लिए किया है। दोस्तों आपको भी एक बार फिर से धन्यवाद हमारे कमेंट्री बॉक्स में से। नए बल्लेबाज मैदान पर आखिरी जोड़ी ओमकार शिंदे, पिछले मैच के हीरो, मैन ऑफ द मैच, दाजी नाइक जैसे धुरंधर को आउट किया, वो बल्लेबाज पर मैदान पर ओवरपेच लॉप किया, लॉन्ग अप बाउंड्री पर सीधा फील्डर के हाथों में। देखना होगा क्या हुआ वहां पर, और आउट तो ऑल आउट हो चुकी है। 2 गेंदों का खेल बाकी रह गया। बिल्कुल स्कोर हो चुका है 48। टारगेट मैच को जीतने के लिए 49 का एक अच्छा शॉट था, थोड़ी ताकत कम पड़ गई। राजन मसूरकर हमारे डीजे मैन पिछले 4 दिन से उन्हीं का साथ दे रहे हैं साहिल परब, जो कि डीजे सायो फिलहाल कमेंट्री बॉक्स में बदला होगा। आइए जुड़ जाते हैं एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में मालवनी कमेंट्री बादल चौधरी के साथ। देव बरा करो गावाल्यानु परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। छत्रपती मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021 पहिलो सेमीफायनल मालवणी भाषेत एका म्हटलं जाता लाखाचे 12,000 करणारो सामनो। जो जिंकतलो तो 75,000ची फायनल खेळतलो, हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूची लागतली। आमच्या वालावलीच्या प्रसाद वालावलकराची एक म्हण असा, जत्रा येतच असतात फक्त फिरणाऱ्या घोपान वया। अगदी तसाच असा स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान वया, पण छत्रपती चषकासारखी स्पर्धा वर्षातून एकदा होता, जिंकण्याची संधी सुद्धा वर्षातून एकदा मिळता। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय परपवाडा ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय हेमंतजी गावडे यांचं आगमन होतंय। छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत। आणि यानंतर जो दुसरा सेमीफायनलचा सामना असेल आपल्या शुभ हस्ते एरॉन 11 रेडी विरुद्ध TTMM कुडाळ, या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे। हेमंत गावडे म्हणजे वेंगुर्ल्याचे सुपुत्र। क्रिकेट बरोबरच कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सी खेचमध्ये सुद्धा ह्या नाव खूप आदरान घेतला जाता। राष्ट्रीय पंच असत बॅरिस्टर खर्डेकर विद्यालयाचे गुरुवर्य क्रीडा शिक्षक तुमचं स्वागत असा। आणि क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा बरेच खेळ प्रसिद्ध असत। आमच्या वालावल गावचा वैशिष्ट्य असा, वालावलचं गाव ह्या नाव तुमका जरी सध्या क्रिकेटच्या मैदानावर कमी ऐका गेला तरी ह्या नाव कबड्डीच्या मैदानावर मात्र खूप आदरान घेतला जाता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो नंबर 1 आणि 2चे जे संघ असत, फोंडा पंचकृषीच्या बरोबरीन लक्ष्मीनारायण वालावल संघाचं नाव घेतलं जातं आणि त्या संघाचे काही खेळाडू मैदानावर उपस्थित असत। मनोज पाटकर, अजय राऊळ, राजू बंगे, बंड्या कुडाळकर, राजा प्रभू, अमित घाडी, प्रसाद प्रभू तुमचा मनपूर्वक स्वागत असा। आणि त्यांच्याबरोबर आणखी एक आमच्या वालावलीचो खेळाडू जो ह्या कळपात नाही असा, TTMच्या कळपात असा, वैभव प्रभू त्याचं नाव असा। वैभव तुझा सुद्धा कॉमेंट्री बॉक्स कडसून मनपूर्वक स्वागत असा। मालवणी गजाली ग्रुप कडसून आमच्या छत्रपती चषक वेंगुर्लासाठी खूप खूप शुभेच्छा इलेत। त्याचप्रमाणे गोवा राज्याचो कम्प्युटर स्कोरर ज्याका म्हटलं जातं अखिल परब कडसून सुद्धा शुभेच्छा असत। रवळनाथ ओरोस रिक्षा स्टँड कडसून आमका शुभेच्छा इलेत ह्या स्पर्धेच्यासाठी। आणि सगळ्यांची आठवण अर्थातच गीतेश गावडे। गीतेश गावडेसाठी राहुल मांजरेकरने एक 4 ओळी लिहून पाठवल्यात आपल्या गीतेशसाठी। ए गीतेश ये ना तू, वेंगुर्ले मठची जान होतास तू, छत्रपती वेंगुर्लाचा मान होतास तू, गीतेश ये ना तू। गोलंदाजीमध्ये हुकमी एक्का होतास तू, फलंदाजीचा दादा होतास तू, तमाम प्रेक्षकांचा जान होतास तू, क्रिकेटच्या प्रामाणिकपणाचा प्राण होतास तू। ए गीतेश परत ये ना, ए गीतेश परत ये ना। गीतेश गावडे स्मृतीसाठी राहुल मांजरेकर या आमच्या मित्राने लिहिलेली एक छोटीशी कविता पुन्हा एकदा गीतेशसाठी होतोय टाळ्यांचा गजर। जाऊया मैदानाच्या दिशेन। 48 धावा पहिली बॅटिंग करताना सुपर स्क्वॉड परबवाडा संघाची। सुपर स्क्वॉड परबवाडा संघ मालक संतोष सावंत, आदी आर्यन देवली संघ मालक श्याम वाक्कर, दोघांसाठी आराध्य स्पोर्ट्स सातरी कर्ली कडसून आणि रुपेश मळेकर कडसून खूप खूप शुभेच्छा। दुसऱ्या इनिंगची सुरुवात बॉलिंग मार्कवर विशाल कावले। 2019 छत्रपती चषक ह्या स्पर्धेचो उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग मार्कवर विशाल कावले। 49 रन्साचा टार्गेट। आदी आर्यन संघाची सलामीची जोडी अबू भडगावकर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि अक्षय घाटवा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन। पहिलो चेंडू भरकटलेलो, पंचांचो इशारो वाईड चेंडूचो। बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल।
गोपाळ थोडंसं नाराज पहिल्या चेंडूवर विशालवर आणि थैसूनच केलेली नजरेची सूचना सारायल्या चेंडू टाक. परत एकदा भरकटलेलो चेंडू, पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा तर असतली. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये परत एकदा पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. आखूड टप्प्याचा चेंडू होतो फाईन लेगच्या दिशेने. फटको तर मोठो असा अबू भडगावकरच्या बॅटमधून. डीप मिड विकेट येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 2 रन. अक्षय घाटवळ तिसऱ्या रनसाठी धावता. रनआउटची संधी. आणि फलंदाज धावबाद. अबू भडगावकर सारखो मॅच विनिंग खेळी करणारो खेळाडू दुर्दैवीरित्या धावबाद. बसलेलो पहिलो धक्को. संघाची धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. भरपूर प्रेक्षक युट्यूबला स्पर्धा अबू भडगावकर सारखो मॅच विनिंग बॅट्समन तिसरो रन्स चोरण्याच्या नादात धावबाद झालो. मोठो धक्को होतो. हुकमी एक्को गळाक लागलो, तो सुद्धा अगदी स्वस्तात. अक्षय घाटवाच्या खांद्यावर मात्र आता मोठी जबाबदारी येली. अक्षयला साथ देण्यासाठी तेजस करंगुटकर मैदानात पावलं टाकताना. पुढचा चेंडू घेऊन विशाल. खोलवर टप्प्याचा चेंडू, मनगटी फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. शॉर्ट मिड विकेट जाता, फील्ड करता, तोपर्यंत 1 रन. हे एका रनसानिशे अक्षय घाटवाने आपल्या खात्याची बोनी केली. धावसंख्या पोहोचली 5 रन्सावर. पहिले 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र विशाल आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. ज्या विशालने 2019 छत्रपती चषक गाजवलो, ज्या स्पर्धेत समीर 11 आडेली संघान विजयश्री संपादन केलेली, वेंगुर्ला लायन्स उपविजेते होतो, गोपाळ बाटा ज्या स्पर्धेचो बेस्ट बॅट्समन होतो, गीतेश गावडे ज्या स्पर्धेचो मालिकावीर होतो, त्याच स्पर्धेचो 2019 उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग मार्कवर विशाल कावले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. उरलेलं काम गोपाळ भटान पूर्ण केला. चेंडू रवलो मेडन, मालवणी भाषेत चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. तेजसचा प्रयत्न होतो मनगटी फटको खेळण्याचो. 1 रन मात्र मिळालो. एका रनसानिशी धावसंख्या पोहोचली अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. लेग बायच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात ही 1 धाव पाठलाग करूचो असा 49 रन्साचो. निर्धारित 6 ओव्हरींचो हो खेळ चालू असा आणि 6 ओव्हरीत सुद्धा अशोक नाईक बऱ्याचशा खेळाडूंनी खेळ सोडलो, कारण 6 ओव्हरीत बॅटिंग मिळणार नाही. पण आज 2 टीमी ऑल आउट होताना सुद्धा ह्या मैदानावर बघितले. आमच्या पिच क्युरेटरांचा मनापासून कौतुक असा. दोनही बाजूक समान संधी त्यांनी दिली. परत एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर चेंडू उसळी घेता अक्षय घाटवायला काय कळाच्या आधी चेंडू गोपाळ बाटाच्या हातात जाऊन विसावलो. बाउन्सर चेंडू म्हटलं जातं. अक्षय सारख्या कसलेल्या खेळाडू कायच न कळलेलो हे चेंडू होतो. चेंडू रावलो मेडन. धावसंख्या 6 वर स्थिरावलेली. विशाल परत एकदा बॉलिंग मार्कवर. सगळे प्रेक्षक वाट बघतात केव्हा एकदा चेंडू चंद्रावर जाता, षटकारासाठी पोचता की नाही. चेंडू हवेत असा. गोपाळ बाटा चेंडूच्या खाली आणि गोपाळच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. मोठो षटकार मारण्याच्या नादात अक्षय घाटवायच्या नावाचा लागला कलाम. मालवणी भाषेत सांगूचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. काय रणटुळाची कंटुळा. तोच अक्षय निराश करता फलंदाजीत. तंबूच्या दिशेने पहिल्या उरीचो खेळ संपलो. रन झाले तर फक्त अर्ध्या डझनावर आणि अर्ध्या डझनासाठी 2 हुकमी
एक्के तंबूच्या दिशेने परतले. डीजे इतको सुंदर असा, राजन मसूरकरांची साऊंड सिस्टीम इतकी सुंदर असा, पण आज डान्सर मात्र कमी झाले. कधी एकदा डान्सर येतात. काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर हैसर डान्सर होते. आज मात्र अजून प्रतीक्षा. कदाचित अशोक सर थोडासा ऊन कमी झाला काय, हे डान्सर येतले असं वाटतं. इलेले असं तर भावांतरीचे हळवे नक्की. आज तुम्ही फक्त गाणं सांगूची खोटी. बॉलिंग मार्कवर आशिष सर, ज्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असा. आशिष शिरोडकर सर पहिलो चेंडू पॉईंटच्या दिशेन. सुधीर पालियेकर येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन आणि एका रनचा धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. आशिष शिरोडकर ज्या खेळाडूंना बघितल्यानंतर डॅनियल हॉटेरोय, अनिल कुंबळे, सौरभ गांगुली अशा खेळाडूंची आठवण येता. अशा चष्मीस खेळाडूंपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एक नामवंत खेळाडू आशिष सर असा ज्यांचा वर्णन केलं जातं. आशिष शिरोडकर सर बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू, कॉपी बुक फटको ज्याका म्हटलं जाता, कव्हर ड्राईव्हचा फटको, अपिश शॉट थोडंसं हवेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड होता, थ्रो होता, तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. 9 धावसंख्या. दुसरा षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 50 धावांचा टार्गेट असा आधी आर्यन देवली संघासमोर. माफ करा, 49, 1 कमी. स्क्वेअर लेग वरसून डीप स्क्वेअर लेग फिल्डर येता, फील्ड करता, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि हे 2 रन्स अगदी सहज पूर्ण. संपूर्ण स्पर्धेचे जी टी शर्ट असत, खेळाडू, पंच, स्कोरर, कॉमेंटेटर, ही सगळी टी शर्ट फोर्स स्पोर्ट ब्रँडकडची टी शर्ट असत. आणि काही ब्रँड पार्टनर सुद्धा ह्या फोर्स ब्रँड इंडियाचे तुमच्या समोर असत. त्यापैकीच शुभम आरोलकर फलंदाजी करताना तुमका सुपर स्क्वॉड परबोडा संघाकडून दिसलो. प्रकाश ठाकूर, मोहम्मद शेख असे काही गुणवान खेळाडू, ज्या खेळाडूंचा करार, ज्या खेळाडूंची नेमणूक, ज्या खेळाडूंची बातचीत झाली आणि त्यांची नावांची घोषणा झाली ब्रँड पार्टनर ह्या नावासाठी, फोर्स इंडियासाठी, असे काही खेळाडू ही स्पर्धा गाजवताना. सिंगल 1 रन, एका रनचा धावसंख्या पोहोचली 12 रन्सावर, एका डझनावर. हळूहळू हापूस आंब्याचं सीझन चालू होतलो आणि आंब्याचं व्यवहार ज्या पटीत चलतलो ती डझनाची पट. धावसंख्या एका डझनावर. राईट हँड राऊंड विकेट. विनय धुरी तंबूच्या दिशेन. त्या विनयकडून अपेक्षा खूप होते. तो विनय पूल करण्याच्या नादात हिट विकेट होऊन तंबूच्या दिशेन. गजाली आणि बॉब मारता शेजारी. त्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा गाणं डीजे सायो तुमच्यासाठी वाजवला. मैदानात पावला टाकतात दिनेश गावकर. काय आणि किती बोलायचं या खेळाडूबद्दल. गेली 20-22 वर्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट ढवळून टाकणारा खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन. आणि त्याका तोडीस तोड खेळाडू बॉलिंग मार्कवर आशिष शिरोडकर सर. खोलवर टप्प्याचा चेंडू, एकेरी धावान सन्मान दिलो दिनेश गावकरने. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो. ही रणनीती सुद्धा एका मालवणी म्हणीवर डिपेंड. मऊ थय खो आणि कठीण थय देव. 2 ओव्हरीचो खेळ सरलो. रन झाले ते 3-13. कुडाच्या ढ ग्रुपने एक व्हिडिओ केलेलो गणपतीसाठी. आणि असं म्हटलं जातं म्युझिक, संगीताक भाषा नसता. लँग्वेज इज द ओनली वे टू एक्सप्रेस युअर फिलिंग्स. कोणतीही भाषा जरी कळली नाही तरी गाणं मात्र कळता. आणि एका स्पॅनिश गाण्यावर ह्या गाणं डिपेंड असा बेला चाव.
बेला चाव सुद्धा डीजे तुमका ऐकयतलो. त्या बेला चाव मधले दोनच शब्द माझ्या लक्षात दिले, एक बेला चाव आणि दुसरं पत्राजेनी. इतर तिसरो शब्द जर तुमच्यापैकी कोणाक कळलो तर माका सुद्धा सांगा. डीजे थोड्या वेळांता गाणं नक्की ऐकवतलो. त्याच्यावर डिपेंड असलेला मालवणी गाणं डीजे ऐकवला. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर लगान बाळा. पहिलो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी होती, पण गोपाळने थ्रो मारण्यापेक्षा एक धाव बहाल केली दिनेश गावकरसाठी. हे एकेरी रनसान दिनेश गावकरने आपल्या खात्याची सुरुवात केली. माफ करा, दिनेशच्या खात्याची सुरुवात ऑलरेडी झालेली असा. एका रनसान धावसंख्या पोहोचली 14 रनसावर. तिसऱ्या षटकाचा खेळ झालो सुरुवात आणि तिसऱ्या षटकात बाळासावळ इल्यानंतर सायो लगानची गाणी सुद्धा तुझ्याकडसून अपेक्षित असतली. ज्या लगानमध्ये आमिर खान, ग्रेसी सिंग तुमका दिसली त्या लगानची आठवण. धावसंख्या स्थिरावली 3/14. तिसऱ्या षटकातलं पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालो. तेजस करंगुटकर आणखी एक ब्रँड पार्टनर फोर्स इंडिया स्पोर्टवेअरचो स्ट्रायकर यांच्या दिशेन. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. लगान बाळा मिस्ट्री बॉलर. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा होतो प्रयत्न. पंचांकडे अपेक्षा होती वाईट चेंडूची, पंचांनी चेंडू मात्र निर्धाव ठरवलो. गोलंदाज बाळासावळसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सिद्धेश मांजरेकर यांच्याकडून. धन्यवाद. बाळा, तुझ्यासाठी बक्षीस लावणाऱ्यांचे मनापासून आभार. आणखी एक स्लोअर वन चेंडू असा हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात येऊन पडलेला चेंडू. 100 रुपयांचा मानकरी ठरलो बाळा सावळ. स्लोअर वन चेंडू होतो. इंग्रजीत एका चेंज ऑफ पेस म्हटला जाता, मालवणी हिंदीमध्ये जे का गती परिवर्तन म्हटलं जाता, मालवणी भाषेत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. तेजस करंगुटकर तंबूच्या दिशेन. नवीन फलंदाज मैदानात नेव्हिल डांटस. कृष्णाई हॉटेलकडून हॅट्रिक साठी 500 रुपयांचा बक्षीस. बाळा तुझ्यासाठी. बाळा सावळ जर हॅट्रिक केलंस तर तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस. नेव्हिल गोन्साल्विस न्यू बॅटर नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन. दिनेश गावकर एक तोडफोड झिंगाट आक्रमक रापचिक बॅटर स्ट्रायकरांच्या दिशेन. कृष्णाई हॉटेलचे संजय रेडकर कडसून बाळा सावळ तुझ्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचा बक्षीस. कोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातान खेळान काढल्यान. बादल एक सावंतवाडीतून बक्षीस घोषित होत आहे. अमित राणे सावंतवाडी यांनी घोषित केले बक्षीस 500 रुपयाचं पारितोषिक. गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली सुपर स्क्वॉड परबवाडा वेंगुर्ला क्रिकेट संघाने हा सामना जिंकला. तर अमित राणे सावंतवाडी यांच्याकडून 500 रुपये बक्षीस पुरस्कृत होतोय. धन्यवाद. धावसंख्या स्थिरावली 15 रनसावर. चौथा चेंडू समाप्त झालो बाळा सावळचो. 4 चेंडूत आतापर्यंत फक्त 2 धावा बाळान खर्च केले. या कलाम सुद्धा लावल्यान. तोच बाळा परत एकदा बॉलिंग मार्कवर नेव्हिल गोन्साल्विस साठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू आखांडाच्या पैलाडी डायरेक्ट चंद्रार. लांबलचक षटकार. या षटकारनिशी धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 21 रनसावर. मिळालो. पहिलो षटकार ह्या इनिंग मधलो आणि षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 21 रनसावर. तिसऱ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. टार्गेट असा 49 रन्सांचा. फुलटॉस चेंडू हलकेच अपील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन.
पहिली फलंदाजी करताना सुपर स्क्वॉट परबोडा संघाने 48 धावा जमवले, 49 रन्सांचा टार्गेट. तिसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर. 18 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. 28 रन्सांची अजून गरज असा आणि या 18 चेंडूत 28 धावांचा पाठलाग करणं अजून बाकी असा. नेव्हिल गोन्साल्विस थोडंसं निराश. नेव्हिलच्या मताप्रमाणे बॅटची एज होती की काय, पण पंचांचा निर्णय आकाशाच्या दिशेन. अतिशय सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय पाटील सरांकडून अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम असा म्हटलं जाता आणि पंचांचा निर्णय तो आपणा सगळ्यांका बंधनकारक असता. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ झालो समाप्त आणि पहिल्या 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 2020च्या स्पर्धेत जानेवारीमध्ये ही स्पर्धा झालेली आणि ह्या स्पर्धेत ज्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस मैदानावर धूमधडाक्यात साजरा केलो असो पप्पन साळगावकर मैदानात पावला टाकताना आज आदि आर्यन देवली संघासाठी. आज आशिष शिरोडकर सरांच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आणि 2020च्या स्पर्धेत आशिष शिरोडकर आणि पप्पन साळगावकर हे दोघं एकाच संघात होते, आदि आर्यन संघात. आज मात्र दोघं वेगवेगळ्या संघात. 3 ओव्हरीचा खेळ संपलो. रन झाले ते 21. उरलेल्या 18 बॉलमध्ये 28 रन्सांची गरज असताना दिनेश गावकर सारख्या आक्रमक दर्जाच्या फलंदाजाक साथ देण्यासाठी थोडंसं संयमी आणि गुणवान खेळाडू अरोंदा गावचा सुपुत्र पप्पन साळगावकर. हलके स्टिअर केलो पॉइंटच्या दिशेन. थर्ड मॅन वरसून फिल्डर येतलो, फील्ड करतलो, थ्रो करतलो, तोपर्यंत 2 रन. थोडीशी मिस फिल्डिंग ह्या फिल्डर कडून बघूक मिळाली. हातात असलेलो चेंडू पायातलो हातात असा म्हणसर एका रनसाच्या जागेवर दुसरो रन आणि मडुऱ्याच्या अर्चना परबच्या म्हणीची आठवण इली. काखेत रवळी आणि गावात होवळी. अर्थात रवळी म्हणजे काय असं जर विचारलं तर काय उत्तर द्यायचा, कारण रवळी बऱ्याचशा घरातून थोडीशी कालबाह्य झाली. मुसाळ मात्र अजून शिल्लक असा. रन झाले 23. दिनेश गावकर हलकेच स्टिअर करण्याच्या नादात बॅटची कड घेऊन चेंडू गोपाळ भट्टाच्या वळ्यात येऊन स्थिरावलो. दिनेश गावकर तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. माहीर प्रसिद्ध असणारे हो गुणवान खेळाडू देवगड गावचा सुपुत्र गेली 20-22 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महाराष्ट्राचा टेनिस क्रिकेट ज्यांनी ढवळून टाकला असो दिनेश थोडंसं गुदगुले करणारो फटको खेळण्याच्या नादात. जर दिनेशने मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न केला असतो तर कदाचित स्कोरबोर्डवर चित्र थोडासा वेगळा दिसला असता, पण एवढी प्रचंड ताकद असणारा खेळाडू नाजूक शॉट खेळण्याचा प्रयत्न करता आणि त्या नादात आपली विकेट गमावता. हैसरच एका मालवणी म्हणीची आठवण येता, सुक्या जीवाक वलो बिबो. सुपर स्क्वॉट परबोडा संघमालक स्क्रीनवर बघू शकता तुम्ही संतोष सावंत. थोडासा टेन्शन संतोष भाई, जरा कॅमेराकडे बघा. तुम्ही स्क्रीनवर दिसतात. 198 देशात जवळपास 2,500 लोक तुमका बघतात आणि मगाशी सामनो जिंकताना तुमच्या डोळ्यातले अश्रू सगळ्यांनी बघितले. आता तुमचा संघ मैदानावर खेळताना तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य तर दिसता, पण त्या हास्यामागचं टेन्शन सुद्धा आमका सगळ्यांका दिसता. मनापासून आमच्या शुभेच्छा असत तुमच्यासाठी. जाऊया परत एकदा मैदानावर. हलके स्टिअर केल्यान थर्ड मॅनच्या दिशेने सुधीर पालियेकर येता, फील्ड करता, तोपर्यंत 1 रन आणि एका रनसानिशी धावसंख्येत हलकेच बदल. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर. देवगड गावचा सुपुत्र असा दिनेश गावकर ज्यांनी थोडीशी निराशा केली. देवगडात जर गेलात कधी तर कातळावर सुद्धा तुमका आंब्याची कलमा, हापूसची कलमा, काजीची कलमा दिसतात. मनात प्रश्न येतो, ह्या कातळावर हे काजी धरलेच कसे, ही कलमा रुजली कशी, जगली कशी. आणि थैसर एक मालवणी म्हणीची आठवण येता, जेचो पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. जर तुमचं पूर्वज राजी असत तर तुमच्या कातळावर सुद्धा काजी धराक शकतात. देवगडच्या गावात रुजलेली ही अस्सल मालवणी म्हण. धावसंख्या 24. कॉपी बुक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक येतलो, फील्ड करतलो, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि पप्पन साळगावकरचा उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट.
2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. पाठलाग असा 49 रन्साचो आणि 49 पाठलाग करताना आतापर्यंत अबू भडगावकर, अक्षय घाटवळ, तेजस कनगुटकर, विनय धुरी, दिनेश गावकर, नेविल गोन्साविल सारखे मातब्बर खेळाडू तंबूच्या दिशेने परतले. आवाज चेंज झालो बघ. ओमकार शिंदे बॉलिंग मार्कवर पपन साळगावकर साठी. धावसंख्या स्थिरावलेली 26 रन्सावर 26. भरपूर प्रेक्षक यूट्यूबला स्पर्धा बघतायत. गौरव सावंत वसंत विजय हॉटेलचे मालक देवगडहून बाळा कोळंबकर सामना बघतायत. गौरव सावंत त्यांनी या मंडळाला छत्रपती मित्रमंडळ आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर गौरव सावंत आणि मी अशोक नाईक, बाळा कोळंबकर, वसंत विजय हॉटेल, कोळंबकर काका, मनपूर्वक तुमचं पण धन्यवाद. या स्पर्धेचा आनंद तुम्ही लुटताय. धन्यवाद. ऑप्शनच्या बरोच बाहेर चेंडूचो प्रवास. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये पंचांचो इशारो. वाईड चेंडूचो 1 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. 13 चेंडू आणि 22 धावांची अजून गरज. अजून दुर्येचो डबल गेम करणं बाकी असा ह्यो सामनो जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी माफ करा. फायनलचे दरवाजाच्या अगदी उंबरठ्यावर असत दोनही संघ. परत एकदा स्टिअर करण्याचा होता प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू गोपाळ भटाच्या हातात जाऊन विसावलो आणि दिनेश गावकरच्या पाठोपाठ अगदी तसोच मालवणी भाषेत कैनी करणारो फटको मारण्याच्या नादात पप्पनच्या नावाचा कलाम लागला 27 रन्सावर. येतलो तेव्हा हा गाणं ऐकण्याची मजा अजून वेगळी असतली सायो. नक्कीच त्या गाणं सुद्धा ऐकूया. मैदानावर आज एक मोठी जबाबदारी घेऊन पावला टाकताना फोर्स इंडिया स्पोर्टवेअरचो ब्रँड अँबॅसेडर मोहम्मद शेख. संघाची एकूण धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी नाजूक अवस्था, केविलवाणी अवस्था. 49 पाठलाग, शेवटचे 12 चेंडू, 1 डझन चेंडू रवले. दुर्येचो डबल गेम अजून करणं बाकी असा. रन झाले ते 27 आणि 5व्या षटकात बॉलिंग मार्कवर हाऊसफुल 3च्या गाण्याची आठवण करून देणारो बाळा सावळ. पहिलो चेंडू असतो श्रीकांत साठी. खूपच सुंदर चेंडू होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडस बाहेर गोपाळ बाटाच्या हातात जाऊन विसावलो. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. श्रीकांत आणि मोहम्मद जा काय करूचा असा तर लवकर. सावंतवाडीचे अनेक खेळाडू हैसर उपस्थित असत आणि सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची कविता असा पावडर लायसर बाजारू लागलो. जर बाजार करूचो असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. मोठे फटके मारूचे असतील तर ओव्हरी संपासर वाट बघू नका. मागे जात केलेलो सुंदर प्रयत्न होतो. 2 धावा मात्र मिळाले आणि या 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. बाळासावळचा खूप सुंदर चेंडू, बाउन्सर चेंडू होतो. शेवटच्या क्षणी अप्पर कट बघूक मिळालो श्रीकांत कडसून. श्रीकांत आपल्या वैयक्तिक 9 आणि सांघिक 29 रन्सावर. 10 चेंडूंचा खेळ रवलो शिल्लक आणि उरलेल्या 10 चेंडूमध्ये विजयाचा लक्ष्य 20 रन्सांनी दूर. 10 चेंडू आणि परत एकदा अपरकट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू सुधीर पालेकरच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन विसावलो आणि बाळा सावळच्या नावावर अजून एक विकेट. संघाची
2 धावा मिळाले. पंचांचो इशारो इलो नो चेंडूचो आणि नो चेंडूवर इशारा असतलो तो फ्री हिटचो. या 2 धावेनीची धावसंख्या 32 रन्सावर. मोहम्मद शेख 9 चेंडूत तुका 18 रन्स करूचे असत. तुझ्यासाठी फक्त 3 चेंडूंचो खेळ शिल्लक असा. 3 षटकार जर तू मारलंस तर सामना संपवू शकतस. अशा क्षणी तू रिव्हर्स स्वीप खेळणार. ह्याच्यासाठी एकच मालवणी म्हण सुचता, मराच्या ढोराक चराचे वडी. फ्रीटचा चेंडू असा. फलंदाज नाबाद असलो तर नाबाद, बाद असलो तरी सुद्धा नाबाद. मालवणी भाषेत बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. वड्याची डिलिव्हरी, फ्रीटची डिलिव्हरी घेऊन बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. शेवटच्या 9 चेंडूंचो खेळ शिल्लक. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. सिद्धेश स्ट्रायकर यांच्या दिशेन. सिद्धेश मोर्येसाठी मेडन चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. मेडन चेंडू बरोबर धावसंख्या 32 रन्सावर थांबलेली. 8 चेंडू शिल्लक रावले आणि 8 चेंडूत विजयासाठी 17 धावांची गरज. शेवटच्या 8 चेंडू 17 धावा. मोहम्मदच्या बॅटमध्ये क्षमता असा ह्यो सामना अजून फिरवण्याची. अजूनही पूर्ण षटक 1 ओव्हर बाकी असा. सिद्धेश मोर्या आणि मोहम्मद शेख फोर्स इंडियाचे हे 2 ब्रांड पार्टनर खेळपट्टीच्या मधोमध फलंदाजी करताना आदी आर्यन देवली संघासाठी 49 रन्साचा टार्गेट चेस करण्याच्या इराद्यान. परत एकदा बॅटची कड घेऊन चेंडू गेलो गोपाळ भटाच्या सेफ हँड्स मध्ये. गोपाळ भटाच्या नावावर आणखी एक विकेट आणि सिद्धेश मोर्या तंबूच्या दिशेन. संघाची धावसंख्या 32 असताना तुझ्यामुळे सूरज बडजात्ता यांच्या मैने प्यार किया पिक्चरची आठवण इली. संगीता बिजलानी, भाग्यश्री आणि सलमान खान परत एकदा डोळ्यासमोर दिसलो. गोपाळ भटा आज येताना हातात काय लावून इलस. सगळ्यांका प्रश्न पडलो. ह्या एका मॅच मध्ये गोपाळ भटाकडे 6 कॅच गेले. 6 कॅच घेणारा गोपाळ भटा. एकदा टाळ्यांचो गजर करूया गोपाळ भटासाठी. धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर आणि ही सगळी अचूक आकडेवारी आमचे स्कोरर सागर सकपाळे तुमच्यासाठी देताना. अशोक नाईक सरांनी काल त्याचं वर्णन केला. खरोखर सागर तुझा कौतुक असा. दिवसभर स्कोरिंग करणार आणि रात्रभर मैत्रिणी वांगडा चॅटिंग करणं सोप्या नसता भावाशी. ह्या फक्त तुका आणि तुकाच जमाक शकता. ह्या बाबतीत तुझा हात कोण धरू शकणार नाही. धरलो तर वातान. रन झालेत 32. मेडन चेंडून षटकाची झाली सांगता. 5 धावा डेप्थ ओव्हर मध्ये बाळा सावळची आणि 2 विकेट. टाळ्यांचो गजर बाळा सावळसाठी. बऱ्याच जणांचे केस पिकलेले असतले, काही जण काळे करून इल्ले असतले. त्या सगळ्यांच्या वरातीत हमखास वाजलेला गाणा डीजेन तुमच्यासाठी ऐकवला. कोळी गीत. सगळ्यांका परत एकदा स्वतःची वरात सुद्धा आठवलेली असतली छत्रपती चषकाच्या निमित्तान. 5 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 32 रन्सावर आणि ओमकार बॉलिंग मार्कवर. ओमकार धुरी शेवटच्या ओव्हरीत गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेन मोहम्मद शेख. ओमकार शिंदे आजगावचा सुपुत्र. समीर पांढरे सरांच्या गावचो हे सुपुत्र बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन शेरल्यासारख्या अगदी छोट्याशा गावाचो एक गुणवान खेळाडू, आक्रमक दर्जाचो बॅटर. स्ट्रायकर यांच्या दिशेन मोहम्मद शेख ज्याचं नाव. मोहम्मद कोण असो प्रश्न विचारतात मोहम्मद बरेच जण. आज त्यांना उत्तर देण्याची तुझ्याकडे संधी असा. शेवटचे 6 बॉल तुझ्यासाठी शिल्लक. 6 चेंडूत 17 रन्सांची गरज. चेंडू रावलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. 17 रन्सांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. आदी आर्यन देवली संघ आणि दुसऱ्या बाजून सुपर स्कॉट परबोडा संघ. पहिली बॅटिंग करताना परबोडा संघाने 48 धावा जमावले. दुसऱ्या बाजून आदी आर्यन संघ पाठलाग करताना थोडंसं अडचणीत दिलो.
फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू येऊन पोहोचलो आणि या चेंडूवर चौकार बघूक मिळालो. 4 चेंडू शेवटचे शिल्लक, 13 रन्सांची गरज. आजच्या दिवसाचा वैशिष्ट्य असा, टॉस जिंकल्यानंतर फेवर म्हटलं जातं टॉस जिंकणाऱ्या संघाक, पण आज मैदानावर काय झाला माहिती नाही. पहिले 4ही टॉस ज्या ज्या संघाने जिंकले त्या संघाने परतीचा रस्तो धरलो. 5व्या सामन्यात कोणी जिंकलो हा टॉस? आधी आर्यन देवली संघाने टॉस जिंकलो आणि ह्यो इतिहास बदलण्याची संधी असा मोहम्मद तुझ्याकडे. शेवटचे 4 चेंडू तुझ्यासाठी शिल्लक रवले आणि 4 बॉलमध्ये 13 रन्सांची गरज तुझ्या समोर असा. धावसंख्या स्थिरावलेली 36 रन्सावर. 36 धावा शेवटची जोडी मैदानार. जा काय करूचा फक्त तुमका दोघांका. फटकोतार मोठो असा, डायरेक्ट चंद्रार आखांड्याच्या दिशेन, महत्वाच्या दिशेन इली लहर आणि केलो कहर षटकार. करतोय नरेश परब यांनी आपल्यासाठी 2.25 लिटर थंड बॉटल पुरस्कृत केली. प्रेक्षकाला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स पाशी या आणि आपली या ठिकाणी बक्षीस घेऊन चला. 3 चेंडू शिल्लक रवले, 7 रन्सांची गरज. शेवटची जोडी मैदानावर. मोहम्मद स्ट्रायकर यांच्या दिशेन. 3000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून. या 3000 प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बॅटची कड घेऊन चेंडू बाळासावळ आणि गोपाळ बटाक बीट करून फाईन लेग सीमारेषे, थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेन. पंचांचा निर्णय असतो अपेक्षित. चेंडू आखाड्याच्या पैलाडी चौकारासाठी. संख्या पोचली ह्या चौकारानिशी 46 रन्सावर. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. मैदानावरच्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि सगळ्या खेळाडूंचे, संघ मालकांचे हार्टबीट कपडात नेऊन ठेवणारा सामनो. टेस्ट वीडियो सबसे पहले मी देखने के हार्टबीट लिए बद्दल बोललोय. तुम्ही काय ऐकलात हमारे मनात चैनल माका टेनिस माहिती क्रिकेट नाही. डॉट इन ज्याच्या को मनात सब्सक्राइब पाप करें त्याका पोरा होती और बेल आपोआप. आइकॉन पर क्लिक कीजिए. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट रन झाले वीडियो सबसे 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 3 रन्सांची गरज. मोहम्मद शेख स्ट्रायकर यांच्या दिशेन. बऱ्याच जणांका शेरला खय असा माहिती नाही, त्यामुळे मोहम्मद शेख कोण ह्या माहिती असण्याचा प्रश्नच नव्हतो. त्या सगळ्यांनी बघून घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमचा ह्या टॅलेंट असा, आमच्या खेडेगावातला ग्रामीण भागातला ह्या टॅलेंट असा. ज्या मोहम्मदने मालवण बोर्डिंग मैदान कोकण नाऊच्या स्पर्धेसाठी गाजवला तो मोहम्मद स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्कवर ओमकार शिंदे. शेवटची जोडी मैदानात. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा विजयश्री संपादन करून फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आधी आर्यन देवली संघासाठी. लाख मोलाचो ह्यो चेंडू असतलो तो ओमकार कडचो. खोलवा टप्प्याच्या चेंडूवर मोहम्मद शेखच्या नावाचा लागलेला कलाम. तटक्या पेचून गेलेला चेंडू क्लीन. सुंदर चेंडू ओमकार शिंदेचो. तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. या क्लीन बॉलच्या सहाय्यान मोहम्मद शेख तंबूच्या दिशेन परतलो आणि त्याचबरोबर आधी आर्यन देवली संघाचं आव्हान या स्पर्धेत ह्या वर्षीसाठी समाप्त झाला. आधी आर्यन देवली संघ पूर्ण सीझनसाठी तुमका मनपूर्वक शुभेच्छा. आणि सुपर स्क्वॉड परबवाडा संघ पहिलो फायनलिस्ट, छत्रपती चषक 2021 पहिलो फायनलिस्ट संघ. जोरदार टाळ्यांचो गजर करूया. सुपर स्क्वॉड परबवाडा वेंगुर्ला. every
चुरशीचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला आणि स्पर्धेदरम्यान आमचे मित्र गुरु चिटणीस यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. गुरु, खूप खूप मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांनी सुंदर असा चषक पुरस्कृत केला आहे ते आमचे माननीय श्री परशुराम रामचंद्र वारंग साहेब, साई छाया कॅशो इंडस्ट्री बटवाडी वेंगुर्ला यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. सामनावीर मानकरी ठरतोय. ओके ओके. त्याचप्रमाणे सावंतवाडी अमित राणे यांनी एक बक्षीस ठेवलं होतं. गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली जर हा सामना डीजे 1 मिनिट